हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, नवीन अभ्यासक्रम सुरू आहे आपला. इयत्ता 6वी विषय गणित आपला चालू आहे. त्यामधील नवीन चॅप्टर आपण घेऊन आलो आहेत, आकृतीबंध. मित्रांनो, हे नवीन चॅप्टर आहे. आकृतीबंध नेमकं काय ते यामध्ये आपल्याला समजणार आहे. आणि हा ॲक्च्युली लॉजिकली चॅप्टर आहे, खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, या चॅप्टरचा, या प्रकरणाचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला इतर गणित अतिशय लॉजिकली विचार करता येईल आणि ते व्यवस्थित तुम्हाला सोडवता येईल. त्यामुळे समजून घ्या. आणि मित्रांनो, त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. चला मित्रांनो, सुरुवात करूया. आज आपण घेणार आहोत 4.1. पण त्याआधी काही संकल्पना ज्या आहेत त्या या पूर्ण झाल्याच पाहिजे. त्यामुळे आपण थोडीशी रिव्हिजनही करूया. बघा, उजळणीमध्ये काय दिलं आहे आपल्याला. समसंख्या तुम्ही शिकलात तर मित्रांनो 2, 4, 6, 8, 10, 12 या पद्धतीने समसंख्या असतात. त्याच्या उलट विषमसंख्या बघितल्या तर 1, 3, 5, 7, 9, 11, 13 या पद्धतीने त्या तुम्ही सहज लिहू शकतात. आणि मित्रांनो, मूळ संख्या कोणत्या? आता मूळ संख्यांमध्ये आपल्याला सांगता येईल अशा संख्या की ज्यांना एका व्यतिरिक्त किंवा त्या संख्येव्यतिरिक्त कोणत्याही संख्येचा भाग जात नाही. बघा मित्रांनो, 2 2च्या पाड्यात येतो, 3 फक्त 3च्या पाड्यात येतो, 5 सुद्धा 5च्याच पाड्यात येतो, 7 सुद्धा 7च्याच पाड्यात येतो. मग इथे मी 8 लिहिणार का? तर निश्चित नाही, कारण की 8 2च्याही पाड्यात येतो, 4च्याही पाड्यात येतो. आणि मूळ संख्येची व्याख्या काय? तो फक्त त्याच संख्येचा भाग जायला हवा. त्यामुळे 8 येणार नाही. 9 येईल का? 9 सुद्धा 3च्या पाड्यात येतो, 10 5च्या पाड्यात येतो. 11 जर संख्या बघितली तर ती फक्त तिला 11नेच भाग जातो. त्यामुळे इथे 11. 12 सुद्धा येणार नाही. 13 येईल मित्रांनो. 14 7 2 14 होतात, म्हणजे 7च्या पाड्यात येतो, 2च्या पाड्यात येतो, तोही चालणार नाही. 15 सुद्धा 5च्या पाड्यात येतो, 6 18च्या पाड्यात येतो. त्यामुळे या मूळ संख्या होऊ शकत नाही. मग नेमकी कोणती येणार? तर मित्रांनो, 17ची संख्या आहे ती येऊ शकते. 13 नंतर डायरेक्ट येईल 17, कारण की 17 ही कोणत्याही टेबलमध्ये येत नाही. 18 येते, 19ही येत नाही. त्यामुळे तुम्ही 19 इथे लिहू शकता. थोडक्यात मित्रांनो, हे तुमचं क्लिअर झालं असेलच. समसंख्या काय असतात? 2, 4. तुम्ही व्याख्या तुम्ही 5वीला शिकला असाल. ज्याच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक असतात त्या समसंख्या असतात. मग तुम्ही कितीही मोठी लिहू शकतात. विषमसंख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5 असेल, 7 असेल, 9 असेल, त्या सर्व विषमसंख्या असतात. मूळ संख्या मी तुम्हाला सांगितल्याच. याचप्रमाणे तुम्ही संयुक्त संख्या ही लिहू शकतात. तर मित्रांनो, इथे 9 आहे तर इथे 10 सुद्धा संयुक्त येऊ शकते, 12 येऊ शकते. ते तुम्ही सहज लिहिणार आहात. ओके फ्रेंड्स, पुढे बघूया. आता मित्रांनो, 4.1 अतिशय छोटा आहे, परंतु त्या संकल्पना ज्या आहेत ना, त्या डेफिनेशन ज्या आहेत ना, त्या तुम्हाला कळायला हव्यात. बघा काय म्हटलं इथे, 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या या जोड मूळ संख्या असतात. म्हणजे ज्या मूळ संख्याही असायला हव्यात आणि त्याच्यामध्ये 2चा फरक असायला हवा. लक्षात घ्या, त्यांना आपण जोड मूळ संख्या म्हणतो. 1 ते 100 मध्ये जोड मूळ संख्येच्या एकूण 8 जोड्या आहेत. त्या तुम्ही शोधून काढा. तुम्हाला सांगितलं जोड मूळ संख्यांची व्याख्या काय, त्याच्यावरून यात तुम्ही शोधून काढायच्या आहेत. ओके फ्रेंड्स, ज्या संख्येचा सामायिक विभाज्य फक्त 1 असतो अशा संख्या सहमूळ संख्या असतात. बघा मित्रांनो, ज्या संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल, इथे मूळ वगैरे काय म्हटले, सामायिक विभाजक 1 असेल त्यांना सहमूळ संख्या होतात. म्हणजे सहमूळ आणि जोडमूळची व्याख्या तुम्हाला कळाली असेल. इथे कितीचा फरक आहे? आता या मूळ संख्या असायला हव्यात आणि 2चा फरक असायला हव्यात. इथे तसं मूळचा काही प्रश्न नाही आहे. फक्त सामायिक विभाजक त्यांचा 1 असायला असावा. त्यांना आपण सहमूळ असे म्हणतो. ओके फ्रेंड्स, आता आपल्या सराव संचाकडे येऊया. सराव संच 4.1 अतिशय छोटा आहे आणि व्याख्या तुमच्या क्लिअर झाल्या असतील. चला फ्रेंड्स, ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता मित्रांनो, इथे बघा, याच्यावरून तुम्हाला कळून जाईल. मूळ संख्या 2, 3, 5, संयुक्त संख्या 4, 6, 8. याच्यामध्ये पहिली संख्या 1 इथे पण आली नाहीये आणि इथे पण आलेली नाही. याचा अर्थ काय? 1 ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. म्हणजे इथे उत्तर येणार तुमचं 1. दुसरं काय बघा, ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. आता मूळ संख्या सुरुवात इथून होते मित्रांनो, तर सर्वात लहान कोणती आहे? तर ऑब्व्हियसली काय, 2 आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार 2. तिसरं बघा, टिंब ही एकमेव सममूळ संख्या आहे. मित्रांनो, मूळ संख्याचा सेट आपल्याकडे आहे. इथे बघूया, या सगळ्याच्या संख्या तुम्ही पाहिल्या, ह्या व्याख्या आपण केलेल्याच आहेत. 3, 5, 7, 1, 3, 7, 9 म्हणजे एकक स्थानी हे अंक आहेत. म्हणजे या सर्व संख्या विषम आहेत. फक्त एकमेव जर समसंख्या असेल ती म्हणजे 2 आहे. म्हणजे फक्त 2 ही सममूळ संख्या आहे. इथे लिहून टाका.
2 ही एकमेव सममूळ संख्या आहेत. या ज्या पुढच्या संख्या तुम्ही काढत येईल सगळ्या विषमच येणार आहेत. फक्त एकमेव 2 अशी संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ संख्या आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. आता मित्रांनो मूळ संख्या पण आपल्याकडे आहेत. आता लहान विषम मूळ संख्या सर्वात लहान तर 2 आहे पण ती सम आहे, म्हणजेच काय येणार 3 सर्वात लहान विषम मूळ संख्या. आणि मित्रांनो शब्द नीट लक्षात ठेवायचे, इथे सर्वात लहान म्हटली आहे परंतु विषम आहे. मग विषम कोणती संख्या आहे? सर्वात लहान 2 आहे पण ती सम आहे म्हणजेच 3 येणार. इथे याचं उत्तर असणार आहे 3. मित्रांनो फक्त उत्तर लिहू नका, समजूनही घ्या. कन्सेप्शन नॉलेज आपल्याला वाढवायचं आहे यावर्षी, जेणेकरून मला पुढचं जे मॅथ्स आहे ना अतिशय सोपं जाईल. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनल नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून लाईकही करून देत जा. चला सुरुवात करूया. आता पुढे काय बघा, 1 ते 50 या संख्यांच्या दरम्यानच्या सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. मित्रांनो सहमूळ संख्या पुन्हा सांगतोय, सहमूळ संख्येची व्याख्या काय आहे? ज्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो अशा सहमूळ संख्या शोधायच्यात आपल्याला. 1 ते 50 मधील जोडे लिहायचं. तर मित्रांनो लिहून टाकूया बघा, वैभव लिहूया ते. तर मी प्रश्न लिहून ठेवला आहे. 1 ते 50 संख्यांच्या दरम्यानच्या समूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहायच्यात. तुम्ही जास्त लिहू शकतात. मित्रांनो पहिली जोडी मी लिहितो बघा. इथे काय येईल बघा पहिली जोडी? तर पहिली जोडी लिहितो मी अशी लिहायची बघा, लक्षात घ्या 2, 3. 1 ते 50 2 आणि 3 1 ते 50 दरम्यानच्या समूळ संख्यांच्या 5 जोड्या. समूळ संख्यांची बेरीज काय? तर सामायिक विभाजक फक्त 1 असतो. यांच्यामधला सामायिक विभाजक काय? 1 आहे. पुढची जोडी काय लिहिता येईल मला? तर 4 आणि 5 ही सुद्धा लिहिता येईल. यांच्यामध्ये सुद्धा सामायिक विभाजक बघा 1च आहे. पुढची जोडी काय लिहिता येईल मला? 6, 7 यांच्यामध्ये सुद्धा सामायिक विभाजक 1 आहे. आता मित्रांनो इथे मी समजा 7, 8, 9 लिहिला तर चालेल का? चालू शकतो, पण मी इथे लिहितो 10, 11. ओके फ्रेंड्स, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल त्यांच्यामधला फरक 1 आहे. किती झाल्या? 1, 2, 3, 4. पुढच्या लिहूया. पुढची मी लिहितो 19, 20. तुम्ही काही लिहू शकतात. फक्त अट काय? त्याच्यामधला सामायिक फरक 1 असायला हवा. ओके फ्रेंड्स, हे दुसरं गणित आपलं झाले. बघूया तिसरं. चला फ्रेंड्स सुरुवात करूया. काय तिसरं बघा, मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करण्यासाठी चौकटीत योग्य संख्या लिहा. या सगळ्या मूळ संख्या लिहूया आपण. आता 2 नंतर मूळ संख्या कोणती येते? 3 येते मित्रांनो. 4 तर येतच नाही त्यामुळे लिहिले नाही इथे. 5, 7, 8 येईल का? नाही. 9 येईल का? नाही. 10 येईल का? नाही. 11 मात्र येणार आहे. 13, 17. 17 नंतर कोणती येणार मित्रांनो? मूळ संख्या की जी ला कोणत्या संख्येशिवाय कोणालाही भाग जाते, म्हणजे 19 येऊ शकते. 23, 29. आता 29 मित्रांनो 30 येते, 3 येणार. 31 येईल बघा. 31 33ला भाग जातो त्यामुळे 3 येणार नाही. 37 नंतर 38 येणार नाही. 39 येणार नाही. 40 येणार. 41 येईल आणि इकडे 43 येईल. ओके फ्रेंड्स, नीट लक्षात घ्या. या ज्या सर्व संख्या आहेत या सर्व मूळ संख्या आहेत आणि त्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो. ओके फ्रेंड्स, चौथा प्रश्न बघा. खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखून त्या जोडमूळ संख्या आहेत का ते सहकारण लिहा. मित्रांनो सहकारण लिहायचं लक्षात घ्या. आता तुम्हाला सहकारण लिहायची सवय व्हायलाच हवी. कारण लिहायचं त्या आहेत तर का आहे. जोडमूळची व्याख्या काय? आपण पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या. 2चा फरक असा, मूळ संख्या असायला हव्यात आणि त्यांच्यामध्ये फक्त कितीचा फरक असायला हवा? 2चा फरक असायला हवा. त्यांना आपण जोडमूळ म्हणतो. मग आता शोधूया आपण या जोडमूळ आहेत का. चला मित्रांनो सुरुवात करूया. मी इथे लिहिलं आहे. आता पहिली बघूया 3 व 5. आता 3 व 5 या जोडमूळ संख्या आहेत का? जोडमूळ संख्येची व्याख्या आहे त्या मूळ संख्या असायला हवा आणि त्यांच्यातला फरक 2 असायला हवा. तर मित्रांनो 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत आणि यांच्यातला फरकसुद्धा काय? 5तनं 3 वजा केलं तर किती येतात? 2 येतात. म्हणजेच काय लिहिणार? या जोडमूळ संख्या आहेत. ओके फ्रेंड्स, सहकारण द्यायचं आहे. जोडमूळ संख्या आहेत असं उत्तर लिहा म्हणजे तुमचे मार्क कुठेही जाणार नाहीत. कारण द्यायचे त्याला, कारण फरक 2 आहे आणि तो असायला हवा 2. फरक 2 बस संपलं. एवढंच लिहा. 7 व 9 मित्रांनो 7 ही मूळ संख्या आहे परंतु 9 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे जोडमूळ असण्याचा प्रश्न येत नाही. मग इथे डायरेक्ट लिहा जोडमूळ नाही. जोडमूळ नाही. सहकारण कारण द्यायचे त्याच्या कंसामध्ये. कारण 9 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या नाही. आय होप मित्रांनो तुम्हाला कळत असेल. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण की हे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. ओके ठीक आहे. 11 व 13 मित्रांनो 11 मूळ संख्या आहे.
13 मूळ संख्या आहे त्याच्यात हा फरक 2 आहे म्हणजेच काय, तर 11 व 13 जोड मूळ संख्या आहेत. लिहून टाका, जोड मूळ संख्या आहेत, जोड मूळ संख्या आहेत. ओके, लिहून टाका. कारण काय, फरक 2 आहे, फरक 2 आहे. फरक 2 लिहिलं तरीही चालेल. 23 व 29 मित्रांनो, 23 आणि 29 या मूळ संख्या आहेत का? ऑब्व्हियसली आहेत, परंतु जोड मूळ संख्येची व्याख्या अशी यांच्यामध्ये फरक 2 असायला हवा. आणि मित्रांनो 29 मधून 23 गेलं तर फरक 6चा येतो. जरी या मूळ संख्या असल्या तरी त्या जोडमूळ संख्या नाहीत. लिहूया, जोडमूळ नाहीत, जोडमूळ नाहीत. रिझन काय लिहिणार मित्रांनो, कंडिशन काय आपल्याला, फरक 2 असायला हवा आणि यांचा फरक किती आहे, तर फरक आहे 6चा. फरक 6 असल्यामुळे असे लिहून टाका, म्हणून ही जोडमूळ नाही. ओके फ्रेंड्स, 29 व 31 मित्रांनो, 29 व 31 मूळ संख्या एकात आहे, 31 30 सुद्धा आहे. आणि यांच्यातला फरक 31 मधून 29 वजा केले तर मित्रांनो येतात 2. म्हणजेच काय, या जोडमूळ संख्या आहेत. लिहून टाका, जोडमूळ आहेत, जोडमूळ संख्या आहेत. ओके फ्रेंड्स, त्याचं कारण लिहा, फरक 2 आहे त्यामुळे संख्या आहेत. आणि इथे लिहिणार कंसामध्ये फरक 2. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट बघूया 41 व 47 मित्रांनो. 41 मूळ संख्या आहे, 47 मूळ संख्या आहेत, परंतु इथे सुद्धा फरक 2 नाही आहे, कारण की 47 मध्ये 41 वजा केली तर फरक 6चा येतो. म्हणून या मूळ संख्या नाहीत, जोडमूळ संख्या नाही, जोडमूळ नाहीत. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हा उदाहरण संग्रह 4.8 सराव संच आपला पूर्ण झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो इथे कारण लिहितो तुम्ही आधी, फरक 6 आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं सराव संच 4.2चा अतिशय नवीन आकृतीबंध आपल्याला शिकायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही बघितलाच पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे मित्रांनो मागील 3 प्रकरणांचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मित्रांनो प्लेलिस्टमध्ये जा, अरुण सिंग गिरासी जी चॅनल्सच्या प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला सगळे मागचे व्हिडिओ मिळतील. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.